नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण दिनांक 22 जुलै 2017 रोजी झालेला TETचा पेपर पाहणार आहोत। त्यातील विषय मराठी, प्रश्न क्रमांक 31 ते प्रश्न क्रमांक 60। आता आपण प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 31, अधोरेखित शब्दांची जात पर्यायातून निवडा। कोण आहे रे तिकडे? ऑप्शन: विशेषण, सार्वनामिक, विशेषण, सर्वनाम, क्रियापद। उत्तर पर्याय क्रमांक 1 विशेषण। प्रश्न क्रमांक 32, पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या। पर्याय: शक्य, प्रयोजक, भावकृतक, सिद्ध। उत्तर पर्याय क्रमांक 4 सिद्ध। प्रश्न क्रमांक 33, नैऋत्य शब्दांमधील वर्णांची संख्या किती? पर्याय: 7, 6, 4, 3। उत्तर पर्याय क्रमांक 1 7। प्रश्न क्रमांक 34, ज्यामध्ये भावना, उत्स्फूर्तपणा यांना महत्त्व आहे असा पत्र प्रकार म्हणजे? पर्याय: निमंत्रणपत्र, चौकशीपत्र, नोकरीसाठी अर्ज, तक्रार अर्ज। उत्तर पर्याय क्रमांक 4 तक्रार अर्ज। प्रश्न क्रमांक 35, योग्य समूहदर्शक शब्द निवडा। घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने टिंबटिंब रचली। पर्याय: ढीग, थप्पी, उतरंड, चळत। उत्तर पर्याय क्रमांक 3 उतरंड। प्रश्न क्रमांक 36, अक्षरे दिलेली आहेत: पा, र, ला, न्या, ख, ख, उ, ट, ळा, फा, थ, क, ळ। चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल? पर्याय: दुसरे व 11वे, 11वे व दुसरे, 13वे व दुसरे, 16वे व दुसरे। उत्तर पर्याय क्रमांक 3 13वे व दुसरे। प्रश्न क्रमांक 37, सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा। पर्याय: रीती भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भूतकाळ। उत्तर पर्याय क्रमांक 4 रीती भूतकाळ। प्रश्न क्रमांक 38, मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा। पर्याय: पानवन, धरण, जलवाहिनी, पाणपोई। उत्तर पर्याय क्रमांक 4 पाणपोई। पुढील प्रश्न 39, पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही? सबब, कडे, मागे, समोर। उत्तर पर्याय क्रमांक 1 सबब। प्रश्न क्रमांक 40, ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळवू देवा या वाक्याचा प्रकार ओळखा। विध्यर्थ, आज्ञार्थ, संकेतार्थ, नकारार्थ। उत्तर पर्याय क्रमांक 2 आज्ञार्थ। प्रश्न 41 ते 44, खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा। प्रश्न क्रमांक 41, वरील उतार्यासाठी योग्य शीर्षक पर्यायातून निवडा। गंध मातीचा, पावसाळा, सणांचा महिमा, ऋतू बदल। उत्तर पर्याय क्रमांक 4 ऋतू बदल। प्रश्न क्रमांक 42, उतार्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या ऋतूचा उल्लेख झाला नाही? पर्याय: हेमंत, वर्षा, शिशिर, ग्रीष्म। उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त वर्षा ऋतूचा उल्लेख झाला नाही। प्रश्न क्रमांक 43, पुढीलपैकी कोणता पर्याय हा वसंताची चाहूल देणारा नाही? उत्तर पर्याय क्रमांक 2 कोकिळ कूजन। प्रश्न क्रमांक 44, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी शब्द उतार्यात आला आहे? प्रभात, वाट, सदन, सखा। उत्तर पर्याय क्रमांक 3 सदन। प्रश्न क्रमांक 45, पुढीलपैकी वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा। आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले। उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 46, पुढीलपैकी एकवचन अनेकवचन यांची अयोग्य जोडी निवडा। पर्याय: धार धार, सतार सतारी, गार गारा, वार वारा। उत्तर पर्याय क्रमांक 1 धार धार। प्रश्न क्रमांक 47, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा। कठीण समय येता कोण कामास येतो? अवघड, वेळ, मदत, स्थळ। उत्तर पर्याय क्रमांक 2 वेळ। प्रश्न क्रमांक 48, पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा। जर शब्द पाहिले तर उत्तर आपल्याला 3 मिळणार आहे। कोट्याधीश पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 49, वाक्याचा प्रकार ओळखा। मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली। संयुक्त, मिश्र, केवळ, प्रधान। उत्तर पर्याय क्रमांक 2 मिश्र। प्रश्न क्रमांक 50, पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते? बाई म्हणाल्या पुढील
पानावरील उदाहरणे सोडवा. 5, 12, 19 हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 51. पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? यथा, आ, प्रति, कार. उत्तर पर्याय क्रमांक 4 कार. प्रश्न क्रमांक 52. पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारूड म्हणून प्रसिद्ध आहे? संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव. उत्तर पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 53. सरकारी आदेशाचे तिला चांगलेच महागात पडले. खाली पर्याय आहेत, त्याचं उत्तर आहे पायमल्ली करणे. पुढे आपण स्क्रीनवरती पर्याय पाहूया. प्रश्न क्रमांक 53चं उत्तर आहे पायमल्ली करणे, पर्याय क्रमांक 3. मराठी विषयाची तयारी करत असताना मराठी व्याकरणातील सर्व घटक महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये वर्णमाला असेल, एकवचन अनेक वचन असतील, लिंग, लिंगाचे प्रकार, तसेच वाक्यांचे प्रकार, संयुक्त वाक्ये, मिश्र वाक्ये, केवल वाक्ये, प्रधान वाक्य, सर्व विरामचिन्हे, जवळजवळ 12 विरामचिन्हे आहेत. त्या सर्वांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याचप्रमाणे उपसर्ग आणि प्रत्यय. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर जोडलेली अक्षरे असतात आणि प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतर जोडलेली अक्षरे असतात. या सर्वांचा सराव करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्याचप्रमाणे अवांतर वाचन पाहिजे. कवी कोणते, लेखक कोणते, त्यांची टोपण नावे, त्यांची प्रसिद्ध पुस्तके, अशी जर तयारी असेल तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 54. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे टिंबटिंब बनून प्रसिद्ध आहेत. नाटककार, बालकवी, नवकवी, गझलकार. उत्तर पर्याय क्रमांक 2 बालकवी. प्रश्न क्रमांक 55. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण? प्र के अत्रे, पुरुषोत्तम देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, ग दी माडगूळकर. उत्तर पर्याय क्रमांक 3 व्यंकटेश माडगूळकर. प्रश्न क्रमांक 56. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? दुहिता, सुता, कन्या, सरिता. उत्तर पर्याय क्रमांक 4 सरिता. प्रश्न क्रमांक 57 ते 60. पुढील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा. प्रश्न क्रमांक 57. कवितेमध्ये कोणाचे वर्णन केले आहे? समुद्र, नदी, पृथ्वी, मानव. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे नदी. कविता वाचन करूया आपण. वळणावरून वळून वाहते, वेगाने ही पुढं जाते. आडे सिंधूचे तिला लागते, सरिता ही जल वाहून नेते. यावरून आपल्याला कळते की नदीचं वर्णन केलेलं आहे. सरिता मलिन का होते? ती रानावनातून वाहत येते, ते वेगाने वाहते, ती सर्वांना जल देते, ती सर्वांचे नकोपण घेते. उत्तर पर्याय क्रमांक 4 ती सर्वांचे नकोपण घेते. पुढे कवितेत दिलेलं आहे बघा. घमेंड नाही तिला आपुले, जरी सदैव ती जीवन देई, साऱ्यांचे नकोपण ते घेते. प्रश्न क्रमांक 59. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी शब्द कवितेत आलेला नाही? नम्र, समुद्र, नीर, नातलग. उत्तर पर्याय क्रमांक 2 समुद्र. पूर्णपणे कविता जर वाचन केली तर त्याच्यामध्ये समुद्राचा कुठेही उल्लेख नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 60. शेवटचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेतील वर्णनाशी जुळणारा नाही? नदी वेगाने वाहत पुढं जाते, नदी सर्वांशी सारखेपणाने वागते, नदीला स्वतःबद्दल घमेंड आहे, नदीला केवळ देणेच माहिती आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 नदीला स्वतःबद्दल घमेंड आहे हा कवितेतील वर्णनाशी जुळणारा नाही. सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.